हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला संत कबीरांचा कर्मयोगावरील दोहा क्रमांक 43. संसारी से प्रीतडी सैरन एको काम, दुविधा में दोनों गये माया मिली न राम. कबीरजी येथे उपासकांना, साधकांना, योग्यांना फार मोलाचा असा उपदेश करत आहेत. ते सांगतात की साधकाने जर संसारी माणसाशी प्रीती जोडली, मैत्री केली, त्याच्या सहवासात तो जर रममाण झाला, तर त्याच्या हातून काही एक साध्य होणार नाही. धड त्याला त्या संसारी माणसाची प्रीती, मैत्री, सहवास मिळणार नाही, की जास्त महत्त्वाचे म्हणजे त्याला परमार्थही साधणार नाही. संसारी भोगही नाहीत आणि आध्यात्मिक योगही नाही, अशी त्याची फक्त नैराश्यमय अवस्था होईल. त्याचे दोन्हीकडून छानपैकी डमरू वाजेल, तेलही जाईल, तूपही जाईल आणि विशेष म्हणजे धुपाटणेसुद्धा हाती शिल्लक राहणार नाही. गाढवही जाईल आणि ब्रह्मचर्यही नष्ट होईल. असा साधक भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्हीही आघाडीवर अपयशी होईल. त्याला दोन्हीही साध्य होणार नाही. तो दोन्हीही गोष्टींना वंचित होईल. योगी, साक्षात्कारी, सायुज्यमुक्त शक्यतो स्वतःच्या घराचा उंबरठा ओलांडत नाहीत. ते कधीही कोणाच्या घरी विनाकारण जात नाहीत. गेले तरी काम झाल्यावर तत्क्षणी तेथून निघून जातात. ते शक्यतो समारंभांना उपस्थित राहत नाहीत. गेले तरी तेथे रममाण होत नाहीत. शक्यतो लवकरात लवकर तेथून निघून येतात. सार्वजनिक सामाजिक कार्यक्रमांना गेल्यास तेथे जनकार्य करतात. त्याचे श्रेय मिळवत तेथे रेंगाळत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते कोठेही खाणे पिणे, पाहुणचार, भेट स्वीकारत नाहीत. योगी जेव्हा संसारी माणसाकडे मैत्री ठेवतो, तेव्हा त्याला त्याच्याकडे खाल्लेल्या मिठाचे मिंध्यत्व येते. त्याच्या संसारी व्यवहारात त्याला स्वारस्य निर्माण होते. संसारी व्यवहारांचा त्याच्या मनावर त्याच्याही नकळत सूक्ष्म अप्रत्यक्ष परिणाम होतो. संसारी माणसाच्या सहवासात आध्यात्मिक गोष्टींकडे पूर्ण लक्ष देता येत नाही. तिकडे चालढकल होते. त्यासाठी तडजोड स्वीकारावी आणि करावी लागते. स्वतःच्या गत उपभोगांना भौतिक खतपाणी मिळून तेथे पुन्हा बीजारोपण होऊ शकते. यास्तव योग्यांना हा उपदेश फार मोलाचा आहे. हरि ओम.